नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे रोज फ्लावर किचन कसं रेडी करायचं ते। हे पहा, मी हे रेडी केलेलं आहे। चला तर मग सुरुवात करूया। आता आपण सुरुवात करूया। हे पहा, फुल करण्यासाठी मी ही लाल कलरची लोकर घेतलेली आहे। सुरुवातीला आपण स्लिप नॉट करून घेऊया आणि आता आपल्याला एकूण 33 चैन घ्यायच्या आहेत। 1 2 3 4 30 31 32 आणि 33 हे मी अशा एकूण 33 चैन घेतलेल्या आहेत। आता पहा, आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 4 आणि 5 चैन स्किप करायच्या आहेत आणि 6व्या चैनवर आपल्याला एक डबल क्रोशेट घ्यायचा आहे। 5 चैन स्किप करायच्या आणि 6व्या चैनवर आपण एक डबल क्रोशेट घेणार आहोत। आता इथून पुढे आपण 2 चैन स्किप करणार आहोत आणि 3ऱ्या चैनवर आपण एक डबल क्रोशेट, 2 चैन आणि सेम साखळीमध्ये आणखी एक डबल क्रोशेट। पुन्हा बघा, पुन्हा आपण 1 आणि 2 चैन स्किप करणार आहोत आणि 3 नंबरच्या चैनवर आपण एक डबल क्रोशेट, 2 चैन आणि एक डबल क्रोशेट। हे बघा, असं आपल्याला आपलं व्ही शेप रेडी मिळतं। 1 1 2 तिसऱ्यावर एक डबल क्रोशेट, 2 चैन, सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशेट। असं आपल्याला व्ही शेप आपल्याला मिळतात। असंच आपल्याला व्ही शेप रेडी करून घ्यायचे आहेत। आधी एक डबल क्रोशेट, 2 चैन, सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशेट। मी छोटं फूल करते म्हणून मी एवढ्या कमी साखळ्या घेतल्यात, कारण मला ते किचन करायचं आहे। आणि दुसरी गोष्ट, छोटंसं रोज फ्लॉवर रबर बँड करायचं आहे। मी याच्या आधी पण फ्लॉवर रबर बँडचं ऑर्डर घेतली होती 2 पीसची। मला हे किचन करायचं आहे। किचनसाठी याचा असं फूल मला बनवायचं होतं। एक 2 3 4 5 6 7 8 9 आणि एक 10 व्ही शेप आपल्याला इथे मिळालेले आहेत। हे बघा, हे असं आपलं रेडी झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक साखळी घ्यायची आणि टर्न करून घ्यायचं। आता
हे जे आपलं व्ही शेपचा गॅप आहे याच्यात आधी एक सिंगल क्रोशेट घेऊया आणि याच्यामध्ये आता आपल्याला एकूण 8 डबल क्रोशेट करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 1 8. 8 डबल क्रोशेट झाल्यानंतर हा जो व्ही शेपच्या आधीचा गॅप आहे इथे आपण सिंगल क्रोशेट करणार आहोत. हे पहा असं. आता पुन्हा आपल्याला व्ही शेपमध्ये 8 डबल क्रोशेट घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 1 8. 8 डबल क्रोशेट झाले की आपला हा जो व्ही शेपच्या आधीचा जो गॅप आहे तिथे आपण एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचं. हे पहा, हे असं आपलं पाकळ्यांचा शेप रेडी होत जातो. असंच पूर्ण व्ही शेपच्या गॅपमध्ये आपल्याला 8 डबल क्रोशेट घ्यायचे आहेत. मी पूर्ण करून घेते. हे बघा मैत्रिणींनो, हे माझं पूर्ण करून झालेलं आहे. एक शेवटचा फक्त माझा गॅप राहिलेला आहे. त्यातमध्ये पण मी 8 डबल क्रोशेट करून घेते. 1 2 3 4 5 6 7 आणि 1 8. आता इथेच मी एक सिंगल क्रोशेट करून घेते. सिंगल क्रोशेट करून एक साखळी घेऊन मी हा धागा कट करून घेते. असं आपलं राऊंड तयार होतं. हा धागा थोडा मोठा कट करायचा होता त्याच्यामध्ये स्टिच करण्यासाठी, जेणेकरून आपल्याला ते मीन्स रोज फ्लावर स्टिच करण्यासाठी त्या धाग्याची हेल्प झाली असती. पण मी ते आता कट केलं आहे, त्याच्यामुळे मी सुईमध्ये वेगळं असं शिवून घेते, ओवून घेते. तुम्ही हा जो आपण धागा कट करतो तो धागा थोडा मोठा कट करून घ्या, जेणेकरून तोच आपण सुईमध्ये ओवून त्याच्याने आपण रोज फ्लावर स्टिच करून घेऊ शकतो.
आता आपल्याला काय करायचं आहे, हे धागे तुम्ही हाईड करून घेऊ शकता किंवा तुम्ही कट करून हाईडच करून घ्या मोस्टली. आता आपण काय करणार आहोत, हे जे आपण रेडी केलेलं आहे, हे आपलं जे वेणीसारखं एक शेप रेडी झालेला आहे, हे पहा. याला आपण असं इथून, हा जो आपला सुरुवातीची जी फर्स्ट पाकळी आहे त्याला आपण अशी अर्धी करायची, म्हणजे इथे अशी अर्धी दुमडायची आणि इथून आपण हे फूल असं राऊंड शेपमध्ये करायची सुरुवात करणार आहोत. हे पहा, आपलं छोटंसं सुंदर असं गुलाबाचं फूल रेडी झालेलं आहे. आता याला आपल्याला पाठीमागून स्टिच करायचं आहे. स्टिच करताना पहिले तर आपण ही जी आपली सुरुवातीची पाकळी आहे, ही आपण ही अशी शेवटची पाकळी आहे, याला आपण आधी स्टिच करून घेऊया, जेणेकरून ती खोलणार नाही. आता आपल्याला हे जे आपले 3 लेयर आहेत, हे असे एकत्र घ्यायचे आणि स्टिच करत जायचं आहे. पूर्ण फुलांचे जे 3 लेयर आहेत सगळे एकत्र घ्यायचे, म्हणजे कुठूनही फूल सुटता कामा नये. असंच रोज फ्लावर आपण उलन रबर बँडसाठी पण यूज करू शकतो, म्हणजे जे आपण स्मॉल रबर बँड वगैरे करतो त्याच्यासाठी पण आपण असंच फ्लावर करतो. सुंदर असं आपलं हे फूल रेडी झालेलं आहे. हे पहा, इथे आपण एखादा मोती वगैरे लावून घेऊ. हे पहा मैत्रिणींनो, हे आपलं सुंदर असं रोज फ्लावर रेडी झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं ग्लू लावून इथे आपण हा मोती लावून घेऊया. व्हॅलेंटाईन्स वीक चालू आहेत, त्याच्यामुळे
हे पहा मैत्रिणींनो, हे आपलं सुंदर असं रोज फ्लावर किचन रेडी झालेलं आहे. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.